कर पोरा अल्ला का शर्ट तर लय जोरात घातलाय तू हा आणि शाळेत का नाही गेला सुट्टी आहे होय हा चांगले नख नाही कापली तू आईनी हा काय म्हणला ए काय म्हणला तू आणि कोणी शिकवलं तुला असले हा असं बोलते तू आजोबाला परत असलं काय बोलला ना बघ तू हा कळतंय तू इकडे इकडे बरं तू हा असलं कसं काय बोलला तू हा कोण सांगत रे तुला असलं बोलायला माग माग बी ऐकलं होतं मी शिव्या देत होता ना तू शिव्या देत होता का नाही तुला असा कान ठाईन ना परत काय हा या बघ या बघ या बघ हा नाना का आणताय त्याला अहो का आणताय त्याला का आणताय काय मग हा त्याला काय लक्ष आहे का नाही तुझं त्याच्यावर मस्त लक्ष आहे हाणता कशाला त्याला मस्त मस्त लक्ष आहे म्हणजे काय बोललं माहिती आहे का तुला काय बोललं अगं गेल्या बारीने बी ते येड्यावानी करीत होतले पोरांवर लक्ष देत जा जरा तुम्ही अहो सगळं लक्ष आहे पण तुम्ही हाणता कशाला त्याला नाना सांगायचं ना काय झालंय ते हाणता कशाला म्हणजे मग? मला काही लय गोड वाटतंय काय त्याला हाणता मग ए जपळ घरात हाणता कशाला एवढूशा लेकराला तुम्ही काय केलं त्याने आता काय केलं म्हणजे अरे ते मला म्हाताऱ्या म्हणतोय डांगऱ्या म्हणतोय पटतं का तुलाही आपण बोलला असं चुकून एवढं काय त्याचं रामायण भारत करायचंय अगं तसं नाही आता पोरांना दापलं नाही तर मोठं झाले होती उद्या शिया घालत्यान आमचं नाही तुम्हालाच घालत्यान ते आमचं आम्ही बघू अगं लहानपणीच पोरं दापली पाहिजेत कळतं का तुला काय थोडंफार अहो दापली पाहिजे मग वरडून सांगायचं लगेच हाणायचं थोडी मग लगेच चुकले का लगेच हाणायचे का तुमच्या वेळेसचं वेगळं होतं आताच वेगळं आहे पोरं धास्ती धरतात लगेच हा तुमचं असलं मिळमिळीत काम जमत नाही आम्हाला आमच्या वेळी म्हणजे बॉलला किती तर चापटायचा काय पोरग परत येडेवानी करीन मग तेच सांगते तुमचा काळ वेगळा होता आता बोललं का लगेच तो काय झालं का लगेच आता कसा रडत रडत गेलाय आतमध्ये आता डोकं दुखून घेईन हाताने उद्योग झाला का नाही राडा नका रडलं तर हा मी त्यांचं आज आहे का तो माझा बापी तुम्हाला कळाय पाहिजे थोडंफार आता मग आम्हाला कळतंय तुम्हाला पटतच नाही आमचं म्हणल्यावर मग काय करायचं आम्ही तरी हा तू बी नको रे येडेवानी करू आम्ही मारतोय म्हणजे पोर आमची नातू आहेत आमचा बी जीव आहे त्यांच्यावर पण उद्या फाजील व्हायला नको बिघडाय नको तूच मला सांग उद्या चार चौघात जर असंच बोलली लोक काय म्हणते लोक त्याला नाही काय बोलायची लोक तुमचा उद्धार करते म्हणते आई बापाने हेच शिकवलं का तुम्हाला मग सांगते मी त्याला प्रेमात समजून नाही असं हाणत बिनत नका जाऊ त्याला अगं तुझ्या नवऱ्याला सुद्धा मी चापटो चापटो हाणायचो बोंगळा करून हाणलाय ताळ्यावर त्याला असंच आगावानी बोलायचा ते तुमचं पोरग आहे तुम्ही हाना नाही तर काही करा पण माझ्या पोराला नका हाणू त्याला प्रेमात समजून सांगत जा तो आमचा आहे ह्यो कोणाचा आहे हा शेजाऱ्याचा आहे काय तो आमचाच आहे तो बी ना तू हाय मस्त तुमचाच आहे पण ते आता हाताने उद्योग झाला ते दुखणं घेईन ना कळतं का नाही तुम्हाला मी तेच सांगते ते दुखणं घेतं पोरग थोडं काही झालं का सगळं तुम्हालाच कळतंय आम्हाला काहीच कळना चांगलं काय तुमचं कायमचंच झालंय आईपेक्षा आज्याला जास्त कळतंय नातवाला काय पाहिजे कळलं का अहो तुम्हाला सुद्धा आम्हीच दुनिया दाखवली आणि आम्हाला नातवांचं माहीत नसणार आहे का अवघड आहे पोरांचं चुकली तरी सांगायचं नाही आणि हुकली तरी बोलायचं नाही असले तर आया झाल्यात आजकाल अरे